नमस्कार मित्रांनो, मी श्रीनिवास पोन्नम. आता आपण चाललो आहोत श्री क्षेत्र मढीला. तर मागं 2 वर्षाखाली गेलो होतो. फक्त कानिफनाथाची मूर्ती कलर करून आलो. पण यंदा कानिफनाथांचा असा आदेश समजतो मी की त्यांनी त्यांचे गुरु म्हणजे श्री जालिंदरनाथ यांची मूर्तीची रंगरंगोटी करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले आहे. तर आपण जात आहे आज श्री क्षेत्र मढी येथे. खूप आनंद वाटतो. गाडी चालवताना एका निसर्गरम्य परिसरात गाडी थांबवून तिथं वडापावचा आनंद घेतला. अजय देवगणचा एक सुंदर असा फोटो मढीला होता. श्री क्षेत्र मढीचं हे कमान आहे. या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. अजूनही विश्वास बसत नव्हतं की कानिफनाथांनी दुसऱ्यांदा मढीला बोलवून घेतलं, ते पण कामासाठी. कधी असं मनातून जात नाही आहे. श्रीरामपूर ते श्री क्षेत्र मढी हे जवळजवळ 96 किलोमीटरचं अंतर. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून ते आता 10 वाजत आहेत. श्रीरामपूर ते मढी हे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आता जाऊया आपण थोड्या वेळात मूर्ती रंगवायला. मढी गडावर आलो. आता मशीन उतरवण्यासाठी आम्ही डायरेक्ट लिफ्टपाशी गाडी घेऊन आलो. आता मशीन उतरवतोय. तिथले एक बाबा मिळाले आणि त्यांनी आमची विचारपूस वगैरे केली. श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर गडावरील हत्तीचे कलर करून देण्यासाठी मशीन व कलर पोहोचले आहे. देणारे भाविक भक्त श्री भूषण लामखेडे, राहणार श्रीरामपूर, अहिल्यानगर. नयन आर्ट्सची संपूर्ण टीम हजर झालेली आहे. धन्यवाद. तर मशीन लिफ्टमधून वरती घेण्यासाठी ट्रस्टने सगळी सुविधा केलेली आहे. तर आता मशीन लिफ्टमध्ये जाऊन वरतीपर्यंत जाणार आहे. इथे श्री क्षेत्र मढीला एकदम मस्त असं सुंदर अशा पद्धतीने आम्ही चहाचा आनंद घेऊ राहिलो. चहासोबत मारीगोल्ड पण त्यांनी आणलं, त्याच्यामुळे एकदम सुंदर असं आम्ही चहाचा आनंद घेतोय. या चहा बिस्किट खायला. शेवटी आपल्या नयन आर्टचे संचालक श्रीमान चंद्रकांत मादास यांच्या हस्ते हत्तीचा रंगकामाचा शुभारंभ झालेला आहे. आणि हा वरतून मुकेश घाबरत हत्तीच्या मूर्तीवरून खाली उतरताना खूप घाबरला होता. तो कसा तो खाली उतरला. तर सगळ्यांनी त्याचे आभार व्यक्त करूया आपण. ही कानिफनाथाची मूर्ती मागच्या वेळेस रंगवली होती आम्ही, पण यंदा फक्त हत्तीच्या मूर्तीचे रंगकाम करायला आलेलो आहोत. ओम श्री चैतन्य कानिफनाथ महाराज की जय. आज सकाळी 11 वाजल्यापासून तर आत्ता जवळजवळ रात्रीचे 8 वाजत आहे. तरीसुद्धा मूर्तीचं काम अजून बाकी आहे थोडंसं. आता तेवढं काम पूर्ण करूनच आम्ही इथून रवाना होणार आहे. आता रात्रीचे जेवण वगैरे करून त्यांनी आमच्या सगळ्यांची भक्त निवासामध्ये
मुक्कामाची सोय केलेली आहे. म्हणजे त्यांनी आमचा दुर्लक्ष असा काहीच केला नाही. मढी श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर. आज मला या मंदिरात अशी काहीतरी भेट भेटली. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर यूट्यूब ज्यांचं चॅनल आहे आणि ज्यांनी खूप मोठ्या दिग्गज अभिनेत्यांना म्हणजे माझ्या दशकातल्या अभिनेत्यांना ते भेटलेले आहेत. म्हणजे या मंदिराचे व्यवस्थापक श्रीमान संजय नारकर हे या ठिकाणी आज आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते व्हिडिओमध्ये नाही येऊ शकले. मी त्यांना नाही घेऊ शकलो कारण मला उशीर झालेला आहे आणि म्हणून मी एकटा व्हिडिओ काढतो आहे. तर त्यांनी जयश्री गडकर, अलका कुबल, रेणुका शहाणे, अजून बरेच काही कलाकारांची नावं त्यांनी मला सांगितले, पण काही कारणास्तव माझ्या लक्षात राहिलेलं नाही आहे. त्याबद्दल ठीक आहे. पण आज मंदिरात येऊन मला ही बातमी मिळाली, खूप चांगलं वाटलं. या ठिकाणी मुकेश हत्तीचा खालचा जो डोंगर परिसर आहे तो रंगवतोय. अतिशय सुंदर असं त्याचं पूर्णपणे लक्ष त्याच्यामध्ये केंद्रित झालेलं आहे आणि तो जणू काही त्या डोंगरावरील जो हिरवळ भाग आहे तर तो गवताळ भाग दाखवण्याचा तो खूप अतोनात प्रयत्न करू राहिलेला आहे. आधी डोंगरावरील दगड दाखवले, त्यानंतर आता एक त्याच्यावरील गवत दाखवलं आहे. दोन दिवसानंतर आज हत्तीचा आणि जालिंदरनाथाचं कानिफनाथांचं काम पूर्ण झालं. मढीला येऊन खूप आनंद वाटला की मढी तीर्थक्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा यायचा योग मिळाला आणि ते पूर्णपणे सफल झालं. हे सगळे नाथांचीच कृपा आहे, त्यांनीच करून घेतले बस. 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आज 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आज श्री क्षेत्र मढी येथे येऊन पुन्हा एकदा येऊन हत्ती, जालिंदरनाथ महाराज आणि कानिफनाथ महाराज या 3 मूर्त्यांची रंगरंगोटी केली. आम्ही 5 जणांनी मिळते रंगरंगोटी केली. एकदम म्हणजे एकदम 2 दिवसाचं प्रसन्न वातावरण ह्याच्यातून घ्या काढ पिशवी घेऊ काही. परतीच्या प्रवासामधला हा एक शेवटचा स्प्राईट ड्रिंकिंग शो. ड्रिंक्स ब्रेक म्हणतात त्याला. ड्रिंक्स ब्रेक